Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य कीर्ती मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती. माता मरियेच्या तोंडातील हे स्तोत्र आहे आणि अमलाश्रमची मध्यस्थिनी म्हणून अमला आई आपलं स्वागत करत आहे. अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट आयोजित केलेली आहे ते म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. नुकताच अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट झाली, सिल्वर जुबली रिट्रीट, आणि या रिट्रीट मध्ये 115 जोडप्यांनी भाग घेतला आणि या रिट्रीटचा अनुभव त्यांनी घेऊन गेलेले आहेत. हा अनुभव ते घेऊन गावामध्ये गेले असताना अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही जी रिट्रीट झाली अशा प्रकारची रिट्रीट तुम्ही पुन्हा एकदा घेणार का? आम्हाला सुद्धा या रिट्रीट मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून अमलाश्रम पुन्हा एकदा या फेब्रुवारी महिन्याच्या 14, 15 आणि 16 तारखेला अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक नवीन रिट्रीट ठेवण्यात येत आहे. ज्या लोकांची इच्छा आहे या रिट्रीट मध्ये भाग घेण्याची त्यांना या रिट्रीट मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. फादर बेन्नी, सर्व MMIच्या सिस्टर्स आणि अमलाई तर्फे आम्ही तुमचे स्वागत करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारिका सिस्टर 14, 15, 16 कपल रिट्रीट आहे. त्याच्या अगोदर सर्व लोकांसाठी अमलाश्रम मध्ये 8, 9, 10 ही जी सेकंड सॅटर्डेची रिट्रीट आहे ती पण आयोजित केलेली आहे. तर प्रियानं फक्त 14, 15, 16 कपल रिट्रीट म्हणून तेव्हाच बसू नका, तर त्याच्या अगोदर 8, 9, 10 ही रिट्रीट आहे, त्यामध्ये पण तुम्ही सहभागी या. तर त्याच्यासाठी आपल्या YouTube मध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर देतच आहोत. त्यामध्ये तुम्ही ज्या ज्या भागातून आहात, वसई, उत्तन, कोळीवाडा आणि इतर ठिकाणचे, तुम्ही अमलाश्रमला संपर्क साधू शकता आणि जे नंबर आहेत त्यांना देखील संपर्क साधू शकता. तुम्हा सर्वांचे अमलाश्रम मध्ये स्वागत आहे. अमलाई तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, परमेश्वराने आपल्याला बोललेलं आहे, दुष्टाला अडवू नका. अडवायला जायची गरज नाही. हालेलुया. स्वर्गाच्या राज्याचा सामर्थ्य शांतीचा आशीर्वाद आहे, भांडणाचा मागे नाही. हालेलुया. तुमच्यामध्ये बसलेले एका तरुण मुलाला हातवर नको करू. हालेलुया. तुमच्यामध्ये बसलेले एका तरुण मुलाला प्रभूने संदेश दिला, तुला युद्ध करण्याची शक्ती मी देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने त्याला सांगितलं, तुला मी गोळी देतो. कसला गोळी? कायची गोळी नाही. हालेलुया. बंदुकीतील गोळी. हालेलुया. ही गोळी काय आहे? एक नामो एक कृपा. प्रभूने दान तुमच्यामध्ये बसून एक तरुण मुलगा, हालेलुया, प्रभूने त्याला ते दान दिला. एक नामो एक कृपा पूर्ण करिया बोल नाही. बस झालं. एका नामो हे कृपा पूर्ण करियामध्ये एवढे सामर्थ्य आहे की हालेलुया शैतानाचा पक्का पराभव करणार तेवढं ताकद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अनेक ठिकाणी शैतान काढण्याच्या संबंधामध्ये भयंकर मोठा दंगा वगैरे करायची गरज नाही.
प्रेज द लॉर्ड. तुमच्या जगा वाढत आहे तेवढ्या शैतानाची शक्ती अधिक वाढत जाणार. हालेलुया, हालेलुया. देवाचा मार्ग आहे शांतता. हालेलुया, हालेलुया. शैतान काढायला जाणाऱ्या व्यक्तीला ज्ञानाचा दानाची गरज आहे. दैवी ज्ञान हे पवित्रात्म्याचं देणगी आहे ते. हालेलुया. तुम्हाला हे देणगी जर तुमच्यापर्यंत अजून आलेले नाही आणि तुम्ही या प्रार्थनामध्ये उतरलं, तुमच्या घरामध्ये कायमचा दंगा, अशांती, मारामारी, भांडण, शिबिगाळ तुमच्याच घरी चालणार. हालेलुया. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये उतरलेला आहे ते शैतानाबरोबरचा खेळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुष्ट आत्म्याच्या बरोबरच्या खेळामध्ये उतरणारा कोण असेल तर त्यांना आठवड्यातून निदान 2 आठवड्यातून एकदा तरी कुंसाराला जाणे गरजेचं आहे. तुमच्या हृदयामध्ये पाप आहे, तुम्ही हृदयामध्ये पाप ठेवलेला आहे आणि तुम्ही दुष्टात्मा काढायला गेलं तर हालेलुया, तुमच्या कुटुंबातील बंधन तुटणार नाही. धन्यवाद येशू. हालेलुया. ख्रिस्ती लोकांच्याकडे जी आत्मिक शक्ती आहे दुसऱ्या कोणाकडे आहे? जगामध्ये दुसऱ्या कोणाकडे नाहीये ते. हालेलुया, हालेलुया. बप्तिस्मा घेतलेलं लहान बाळ, हालेलुया, त्याच्याकडे सुद्धा ही सर्व शक्ती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून प्रियानो, विश्वासाचा ढाल हातामध्ये घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. विश्वासाची शक्ती तुमच्या बरोबर पाहिजे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. सुस्त पुढे वाचा. यहोशुआ मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतांपुढे उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. फादर लोकांना गुरुदीक्षेच्या वेळी प्रेज द लॉर्ड केस कापण्याचा एक प्रकार आहे. तुम्ही बघितलं असेल. हालेलुया. सिस्टर लोकांना, फादर लोकांना वगैरे पूर्ण केस नाही कापत. हालेलुया. बिशप पकडणार तेव्हा बिशपच्या हातामध्ये ते केस आहे ना. हालेलुया, हालेलुया. ते बिशप काढायच्या वेळी बिशप बोलणारा प्रार्थना असे आहे, तुझ्यामध्ये असलेल्या सर्व पापाच्या मळापासून तुला विभक्त करण्यात आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका व्यक्ती गुरुदीक्षा स्वीकार करत आहे तेव्हा त्यांना हे आशीर्वाद देऊन त्या दिवसापर्यंत त्याच्या हातातून झालेल्या सगळ्या पापाची बंधन, हालेलुया, त्यातून अधिकाराने बिशप सुटका देऊन त्याने एक नवीन उत्पत्ती बनवून ह्या कामामध्ये उतरून घेत आहे. हालेलुया, हालेलुया. शैतानाचा तक्रार दुसरा काही नाही. यहोशुआबद्दल शैतानने बोललेले एकच गोष्टी आहेत बघा, अर्पण करायला या अर्पणासाठी जात आहे बघा, कपडे किती मळकट, बस. हालेलुया. हा, एवढे घाण कपडे घालून विसा करायला जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, परमेश्वर निरंतर तुमच्या बाजूने आहे, शैतानाच्या बाजूने
नाही. हालेलुया. पुढे परमेश्वर काय काय बोलतात तुम्ही ऐका. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. मी तुला उंची पोशाख घालीत आहे. पुढे मी म्हणालो त्याच्या डोक्याला त्याने स्वच्छ मंदिर घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिर व पोशाख घातला आणि परमेश्वराचा दिव्य दूत जवळ उभा होता. परमेश्वराच्या दिव्य दूताने यहोशुआला प्रतिज्ञापूर्वक सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व सांभाळलेले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. आता हे मुख्य याजक यहोशुआ, तू व तुझ बरोबर बसणारे तुझे सोबती तुम्ही ऐका. ती मनुष्य चिन्ह दाखल आहे. पहा, मी माझा सेवक जो कोप त्याला आणतो, मी यहोशुआ पुढे ठेविलेला चिरा पहा. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. पहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्याच्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन. हालेलुया. एका देशाचा अधर्म एका दिवसात दूर करायला कोणाला जमते? परमेश्वराला जमत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना रिहॅबिलिटेशन सेंटर मधून बाहेर काढलेलं आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर मधून बाहेर पडलेले तुम्हाला हालेलुया सगळ्या दुनियाने तुम्हाला बोलले असेल तुझ्या दारी कधी सुटणार नाही. तुझ्या पप्पानी, तुझ्या मम्मीने, तुझ्या नातलगानी, तुझ्या बायकोनी सगळ्यात तुला बोललं असेल तुझ्या दारी कधी सुटणार नाही. हालेलुया. एका मुलीने मला सांगितलं, फादर माझा रक्त, माझ्या अंगावरचा रक्त काढून रक्तामध्ये मी तुम्हाला लिहून देतो, माझ्या पप्पाचं दारू कधी सुटणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाला असे वाटते. हालेलुया. तरी परमेश्वराचं वचन असे आहे, एका देशाचा अधर्म एका दिवसामध्ये परमेश्वर दूर करून देणार. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्रानी, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. ते माझा बोट आहे, इथून असलेली एक दुखणे या भागामध्ये आणि तिथून इकडे तिकडे पसरलेले दुखणे आहे. असल्या दुखणे असलेले कोणाला तरी डोक्यावर काही त्रास होत आहे, अशा त्रास असलेल्या लोकांना खूप तहान लागल्यासारखा त्रास होत आहे, घशाला तक्रार होत आहे, असं काही लोकांना वगैरे परमेश्वर बरेपणा देणार. हालेलुया. आपण कृपेवर कृपा. हालेलुया. 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 पायाच्या ठसाच्या वरच्या भागामध्ये त्रास असलेल्या काही लोकांना प्रभू एक स्पर्श देत आहे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी आजही फादरांच्याकडे बघताना थोडा हेवा वाटत आहे. लग्न नाही झालं तर यांच्यासारखा मी फादर झालो असतो असं तुमच्यामध्ये कोणाला तरी वाटत आहे, म्हणून येशूने संदेश दिला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांच्या मुलांसाठी वगैरे आत्तापासून प्रार्थना करा. ते लोक फादरांच्या सारखं फादर देणार. शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.